नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे। बोधकथेचे नाव आहे आई आणि वडील। एका छोट्या गावामध्ये रमेश नावाचा मुलगा राहत होता। त्याला वाटायचे की आई वडील सतत त्याला फक्त शिकवतात, ओरडतात आणि त्याच्या आनंदात अडथळा आणतात। एक दिवस त्याने ठरवले की मी आई वडिलांपासून दूर जाईन आणि माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगीन। तो शहरात गेला। सुरुवातीला त्याला खूप मजा वाटली। कुणी त्याला काही बोलणारे नव्हते, पण हळूहळू त्याला कळू लागले की कुणी त्याच्यासाठी जेवण करून ठेवत नाही, आजारी पडलो तरी काळजी घेत नाही, थकून आल्यावर प्रेमाने पाणी देणारेही कुणी नाही। एके दिवशी तो आजारी पडला। आठवडाभर तो एकटाच कष्ट करत राहिला। तेव्हा त्याला जाणवले, आईचे प्रेमाने भरलेले हात आणि वडिलांचे आधार देणारे खांदे हेच खरे धन आहे। तो ताबडतोब परत गावाला गेला। आई वडिलांना मिठी मारून म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात, तुमच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे। आई वडील डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, घर सोडून तू कितीही दूर गेलास तरीही आमचं प्रेम तुझ्या मागे सदैव असेल। तात्पर्य: आई म्हणजे माया, वडील म्हणजे सावली। जीवनातील खरी श्रीमंती म्हणजे आई वडिलांचे प्रेम आणि आशीर्वाद। त्यांचे महत्त्व आपण हरवल्यावर कळते, पण ते आधीच ओळखणे हेच खरे शहाणपण आहे।